आई येतो म्हटलं आम्ही. हां अजून मी काय म्हणून राहिलो होतो, तो प्रमोद आला ना, तो प्रमोदले पैसे देऊन देशील बरं? अरे बाप्पा त्याचे पैसे दिलेच नाही का तू ना? तू देणार होतास ना? हो त्याला देणार होतो मी. गेलो बी होतो त्याच्या घरी. हां घरीच नव्हता तो. त्याला फोन लावला तो म्हणे मला अर्जंट काम आलं म्हणे, मी बाहेर आहो म्हणे. तर त्याला काही देणं झालंच नाही. आणि आज मला जायचं आहे गावाले, तो म्हणून तुझ्याजवळ ठेवून चाललो मी पैसे. ठेवून दिलेले आहे तुझ्या रूममध्ये मी पैसे. तो आला तर त्याला देऊन देशील. तसं मी त्याला सांगितलेलं आहे, आईजवळ ठेवलेलं आहे म्हटलं पैसे, तुला जरी टाईम भेटला तेव्हा ये आणि घेऊन जाय म्हटलं. किती द्यायचे अरे बाप्पा? काही नाही आई, 2,000 द्यायचे आहे त्याला. तो 3 मागीन पण त्याला 2च देशील. बाप्पा तू 3 मागितले त्याला 2 दिन त्याला घेतले नाही तर? त्याला म्हणा मग पोर काल्यावर बोलीन म्हणा त्यासोबत, एवढंच पैसे देऊन गेला म्हणा तो, देऊन देशील त्याला. घेऊन घेईन तो. बाप्पा तो मोठा आज्यात पोरगा आहे, ऐकत नाही तो. त्याला देऊन देशील ना तू, घेऊन घेईन तो त्यापासून 2,000. मी बोलून घेईन त्यासोबत फोनवर. बरं ठीक आहे बाप्पा, आला तर दिन. तू कधी येशील तर? काही नाही, आज आईला नेऊन सोडतो तिथं, रातभर मुक्काम करीन, उद्या सकाळी वापस. हो आता बाई हे आजच्या दिवसच राहतील, आम्हाला सोडून देतील तिथं, मग मुक्काम करतील आज, उद्या सकाळी येऊन जातील. बरं बाप्पा ठीक आहे. आता बाई मी काय म्हणून राहिली, मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे. 2 टाईमचा स्वयंपाक केला मी ना. संध्याकाळी तुम्हाला स्वयंपाक करायची गरज नाही आहे. 2 टाईमची भाकर भाजी बनवून ठेवली मी ना. काय लिहो माय आताच बनवती? नाही आता बाई तुम्हाला आता संध्याकाळी स्वयंपाक करायची गरज नाही आहे. 2 टाईमचं बनवून ठेवलं मी ना. अजून आता बाई मी काय म्हणून राहिली, अजून आता बाई 1 महिन्यासाठी मी ना भांड्यासाठी कपड्यासाठी बाई ठेवलेली आहे. उद्यापासून येईन ते बाई कामाले. मला माहीत आहे तुमच्याच्यानं काम नाही होतील म्हणून एवढे करणं. तर ते बाई भांडे कपडे करून देईन. पोचा काय 2-3 दिवस आडवी मारला तर चालते, घरात कोण नाही राहीन तर खराबी नाही होत घर. कधी तुमच्याच्यानं स्वयंपाक बनवणार नाही झाला तर त्या बाईला म्हटलं तर स्वयंपाक बी बनवून देते. चांगली बाई आहे ते. काय सांगितली व कामाली बाई, केले असते मी ना वजे आपले कामं. नाही पप्पा त्या तुमच्याच्यानं काम नाही होत करणं जास्त, माहीत आहे मला. जाऊ द्या ना, जाऊ गेले पैसे. आई तू टेन्शन काय घेऊन राहिली, तुला द्यायचे आहे का पैसे? मी देऊ राहिलो ना पैसे. चांगलं केलं तिनं. बरं बाप्पा तुम्ही दोघं नवरा बायको कुठं ऐकता बाप्पा माया? बरं आई येतो मग आम्ही आता. ऊन होते मग लय. उन्हाच्या पहिले पोचलो पाहिजे आम्ही तिथं. बरं निघा बाप्पा लवकर. उन्हाच्या पहिले पोचा, तिथं पोचल्यावर फोन करा बरं मला. फोन करा. सोनू फोन करशील? हो त्या बाई करीन ना फोन. बरं जा हा लवकर मग. हो येतो आम्ही. हो या गेले बाप्पा हे. आता हे लोक गेले तर घर सुनं झालं बाप्पा. आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच, गमी नाही मला. कृष्णा सोनू हे सगळे घरात नाही राहिले तर घरात चैल पहिले राहते बाप्पा. गमते घरात. आता कायचं गमते मला. चल मॅ बाई सुंदरीच्या इथं जातो, तिथं बसतो थोडा टाईमपास तरी होईल. पण नाही तो प्रमोद येणार आहे म्हणते ना पैसे घ्यायला. तो आला न घराला टाला दिसला तर काय म्हणा. त्याला वाटून सगळेच जण गेले घरचे गावाले, माझे पैसे दिले नाही. पैसे कळायचो तो येईपर्यंत थांबच लागेल घरात. चल नाही बाई टी व्ही लावून थोडंसं काही पाहतो टी व्हीवर. आनंदी मी ना पनीर कापलं आणि मसालाही काढला. थोडंसं पनीरला तळून भाजीला तडका देऊन दे बरं. मीच देणार होती पण कसं मला चांगलंच नाही वाटू राहिलं, असं चक्कर येऊ राहिली, मळमळ वाटू राहिलं, उलटीसारखं वाटत आहे आणि थोडा ताप बी आहे मला. हो ताई तुम्हाला सकाळी ताप होता तर तुम्हाला औषध दिली होती ना, आराम नाही आला का? नाही ना चांगलंच नाही वाटू राहिलं, आरामच नाही आला. हो ताई तुमचा चेहरा पाहून वाटूच राहिलं तुमची तब्येत नाही म्हणून चांगली. हो ना बेना, आजच घरी पाहुणे येणार आहे, जास्त स्वयंपाक बनवायचा आहे आणि आजच माझी तब्येत खराब झाली. जाऊ दे ताई, तब्येत का कोणाच्या हातची असते का आणि कोणी जाणून तब्येत खराब करत असते का आपली? होतच असते तब्येत खराब. ताई हो ना हो, हे वाळवण बनवण्याच्यानं तुमची तब्येत खराब झाली. ऊन लागलं वाटते तुम्हाला, कारण की एवढं उन्हात आणत नाही वाळवण बनवलं ना आपण ना. आणि सर्वात जास्त उन्हात नाही तुम्हीच होत्या, सर्वात जास्त मेहनत तुम्हीच केली. मग नाही तर काय, आपल्या घरच्यासाठी बी बनवलं, सोनूबाईसाठी बी बनवलं. एवढं काम करू तर तब्येत तर खराब होणारच आहे ना. आपण बी इंसान रोबोट थोडी ना. मग नाही तर काय, यावेळेस अंगभर कामं झाले म्हटलं ताई. लय कामं केले आपण. घरातले बी कामं करा, वाळवण बी बनवा, लवकर कामं करा, घाईघाईनं कामं करा. एवढ्या उन्हात नाही पापड कुरवड्या आलू चिप्स बनवा. हे उन्हात राहिल्याचं ऊन लागलं तुम्हाला. बाईना हातपाय पुरे असे रुळून गेले म्हटलं, पुरे गळून गेले. असं वाटते काही काम नाही करावं, एकदम असं लूज सारखं वाटत आहे. हो ताई तुम्हाला ऊनच लागले, लय कामं झाले ना. ताई मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा बरं, ऐका बरं माया. काय ऐकू माय बाई? मी काय म्हणून राहिली, तुम्ही किचनमधून पहिले आपल्या रूममध्ये जा बरं. हे किचनचं सारं काम सोडा, तुम्ही जा आपल्या रूममध्ये आराम करा. नाही ना माय लय काम आहेत ना, आज लय सारा स्वयंपाक बनवायचा आहे. सोनूबाई येणार आहे, आता थोड्या वेळात येते सोनूबाई. स्वयंपाक नाही बनवायचा का? अरे हाव ना, आम्ही दोघी आनंदी मी आम्ही सांभाळून घेतो. तुम्ही जा तुमच्या रूममध्ये आराम करा, नाही का आनंदी? हो विशाखाताई मोहिनीताई बरोबर बोलत आहे. जा तुम्ही आराम करा आपल्या रूममध्ये जाऊन. तुम्हाला आराम करायची सग गरज आहे. पहा किती कमजोर आणि अशक्त वाटू राहिला तुम्ही. काल रात्री बी नाही जेवल्या ताई. हो काल रात्री जेवल्या नाही तुम्ही? नाही ना बहिणा, भूकच नाही लागू राहिली, काही जेवायची इच्छाच नाही झाली. रात्री जेवल्या नाही. आज सकाळी तुम्हाला ताप होता, आता बी तुम्हाला ताप आहे, हातपाय इरलेले आहे, चांगलं नाही वाटू राहिलं, तरी किचनमध्ये येऊन कामं करू राहिला तुम्ही. तरी बी आमच्या दोघीवर भरोसा नाही का तुमचा? तुम्हाला वाटते का की आम्ही कामं नाही करू शकत म्हणून? नाही हो माय बाई आनंदी, मला असं काही नाही वाटत. मग सर आमच्यावर सोडून द्या, आम्ही सर बनवतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही जाऊन आराम करा. मग थोड्या वेळानं दवाखान्यात घेऊन चालतो मी तुम्हाला. दवाखान्यात जाऊ आपण. नाही हो माय बाई, काही दवाखान्यात नाही जात मी. होते चांगली होते घरीच तब्येत, गोळ्या पाणी घेतलं की. नाही हो ताई, दवाखान्यात जा लागते बरं बापा, जा लागते दवाखान्यात. मी थोड्या वेळानं मी घेऊन चालतो तुम्हाला. हो ताई थोड्या वेळानं तुम्ही दवाखान्यात जा बरं.
बरं माय बाई ठीक आहे, पण आराम नाही करणं होईन हो बाई माझ्यानं, आराम नाही करणं होईन. एवढे सारे कामं पडले आहे आपल्याला, एवढे सारे कामं दिसतात, कायच आराम करा वाटते. भांडे आहेत घासाचे, कपडे आहेत धुवाचे, स्वयंपाकात 2 बाया लागतात, एक बाई कपडे धुवाले, भांडे घासायला लागते. कधी होईन माय बाई स्वयंपाक, कधी होतील माय बाई कामं. मी भांडे घासून घेतो आणि मग रूममध्ये जाऊन आराम करतो. ताई तुम्हाला कामं लय करा वाटतात वाटते, लय करा वाटतात कामं. काऊन अशी बोलू राहिली? आम्ही दोघी तुम्हाला एवढ्या वेळच म्हणून राहिलो की जाऊन आराम करा, आराम करा, तुम्ही ऐकूच नाही राहिल्या. मग जास्त तब्येत झाली की मग काय करसान? जा बरं लवकर आराम करा बरं, काही काम करायची गरज नाही. हो ना, आम्ही दोघी पाहून घेतो आम्ही आमचं, तुम्ही जाऊन आराम करा फक्त. हो विशाखाताई, जा बरं आपल्या रूममध्ये, जा लवकर. ऐकतच नाही बाई या दोघी, ऐकतच नाही. नाही नाही ऐकू नये, आम्ही ऐकू नये. तुमची तब्येत खराब आहे तरी आराम नाही करू राहिल्या, कामच करतो म्हणता. ताई सासरी सुनीले कोणी नाही विचारत बरं, कोणी नाही विचारत. हा तिची तब्येत खराब असो काही असो तिला कोणी नसते विचारत. आपण म्हटलं आपली तब्येत खराब आहे तर म्हणते नाटकं करते, म्हणते नाटकं. म्हणून कोणाच्या गोष्टीवर ध्यान नाही द्यायला लागत. आपल्या स्वतःची काळजी आपल्या स्वतःलाच घ्यायला लागते. फक्त आपली काळजी घेणारे आपले मायबाप असतात. बादमध्ये कोणी काळजी नसते घेत. सासरी आपल्या स्वतःचं ध्यान आपल्या स्वतःच ठेवावं लागते. म्हणून जा तुम्ही आराम करा, आम्ही करतो. आता तुम्ही कोण रडू राहिल्या ताई? बाई एवढी काळजी कधीच कोणी नाही घेतली हो माय बाई, कधीच नाही घेतली कोणी काळजी. मला तर मायबापच नव्हते, मी तर अनाथ होती. तेव्हा बी कोणी काळजी नाही घेतली, लग्नानंतर बी कोणी काळजी नाही घेतली. मनवरा घेते फक्त थोडीशी माई काळजी. पण खरं तुम्ही दोघी किती काळजी करता माई, किती काळजी करता. खरं खूप भाग्यवान आहो मी, खूप भाग्यवान आहो. तुमच्यासारख्या देराण्या भेटल्या मला, एकदम बहिणीसारखं पाहता तुम्ही मला. पाहता म्हणजे तुम्ही बहीण आहेच आमची. आम्हाला मोठी बहीण नाही आहे, तुम्हीच आमची बहीण आहे. खरं बाई सरायले तुमच्यासारख्या देराण्या भेटो माय बाई, तुमच्यासारख्या देराण्या भेटो. ताई तुम्ही बी किती करता आमच्यासाठी, किती करता. तुमच्यासमोर बोलतो ना तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आमच्या जेठानीसोबत बोलत आहोत. आम्हाला असं वाटते आमची मोठी बहीणच आहे का, नाही का मोहिनी ताई? हो विशाखाताई, आनंदी बरोबर बोलत आहे. तुम्ही आमच्या मोठ्या बहिणीसारखे आहे. किती प्रेम दिलं तुम्ही आम्हाला, किती प्रेम दिलं. कोणं जर आपल्याला प्रेम दिलं, आपल्याला आपुलकीचा भाव दिला तर आपण बी समोरच्याला प्रेम देतो, आपुलकीचा भाव देतो. हाताले हात असतात. तुम्ही किती काळजी करता आमची, किती काळजी करता. आजपर्यंत तुम्ही काही बोलल्या नाही म्हटलं, आजपर्यंत नाही बोलल्या, एक शब्द नाही बोलल्या. मी तर लग्न करून आली होती तर मला तर काहीच कामं नव्हते घरातले करणं, काहीच कामं नव्हते. तरी तुम्ही सांभाळून घेतलं, माहिशाची कामं तुम्ही न केले. आम्ही का विसरणार का ते? पा विशाखाताई तुम्ही हमेशा असं नका म्हणत जाऊ, मला कोणी नाही आहे, मी अनाथ आहो. असं नाही म्हणायचं. आम्ही आहो ना, आम्ही आहो ना तुमच्या बहिणी. हो माय बाई, तुम्ही आहे ना, तुम्हीच माई माय आहे, तुम्हीच माई बहीण आहे, सर्व माझ्यासाठी तुम्हीच आहे माय. जाऊ दे आता, रडू नका बरं, पहिलेच तब्येत खराब आहे त्याच्यात नाही रडू राहिला. जा आराम करा, बिलकुल तुमच्या बाहेर निघायचं नाही. डायरेक्ट जेवणाचा ताट घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी तुमच्या रूममध्ये. जा तुम्ही आराम करा. आणि काळजी तुम्ही बिलकुल करू नका, आम्ही सर्व सांभाळून घेतो. हो ठीक आहे, पहिले तर रडणं बंद करा बरं. हो ठीक आहे, जा तुम्ही तुमच्या रूममध्ये, मी तुमच्यासाठी निंबू पाणी आणतो बनवून. हो हो ताई, निंबू पाणी प्या तुम्ही, ऊन गिन लागेल असून तुम्हाला तर उतरून जाईल. हो ठीक आहे. विशाखाताई बी अलगच आहे. किती तब्येत खराब असो काही असो तरी कामं करतच राहते. आनंदी तुला माहीत आहे का, विशाखाताईले तब्येत खराब असली ना तरी कामं करायची आदत आहे. विशाखाताईले कधी कोणा काही म्हटलंच नाही ना तुझी तब्येत खराब आहे तर राहू दे, आजच्या दिवस कामं नको करू. तब्येत खराब असो काही असो तरी विशाखाताई कामं करतच आली, म्हणून विशाखाताईला आदत झाली. हो बाई, पण आता आपण आलो ना, आपण असल्यावर कायले त्याची तब्येत खराब असली तर कायले कामं करू देऊ आपण ताईले? ते आपल्याला कामं करू देतात का? आपल्या पहिले काम करून घेतात, कधीच कामासाठी आपली वाट नाही पाहत. मग नाही तर काय. चल बरं, विशाखाताईसाठी तू निंबू पाणी बनव. विशाखाताईनं मसाला काढला वाटते, पनीर बी कापून ठेवला. मी पनीर तळतो आणि पनीरची भाजी बनवतो. हो ताई. आता माय बाई किती वेळची निघाली ते घरून, आली का नाही काय माहीत अजून. येणार तसं असं आता कधी येते काय माहीत नाही. मी पोरगी वच्छला, ए वच्छला. अरे शांताबाई ये ना, ये ना, ये. रंजना बी आहे वाटते सोबत. दोघी आहो मी, ये ना, ये ना. आता माय बाई आज कसा काय मागचा रस्ता दिसला हो तुमच्या दोघीले? का वच्छला, तू तर बीसीचे पैसेच नाही दिले बाई ना. आता माय बाई बीसीचे पैसे दिलेच नाही मी नाही ना, मी विसरूनच गेली हो बाई ना, विसरूनच गेली. तेच तर म्हटलं, तू या घरचे पैसे एक दिवस पहिलेच येऊन जातात मला. रविवारी बीसी जमा करायला लागते. आज सोमवार बी आला तरी तुझ्या घरचे बीसीचे पैसे आलेच नाही. मग रंजना आली होती माघारी, बसेल होती. म्हटलं चाल बरं वच्छलाच्या इथं बीसीचे पैसे घेऊन येऊ, विसरली असेल म्हटलं. ते तरी वाटलंच होतं मला तू पैसे विसरलीच असेल, नाही तर तुझ्या घरचे पैसे येऊन जातात. हो ना शांताबाई, दिमागातूनच निघून गेले तुला बीसीचे पैसे द्यायचे म्हणून, विसरूनच गेली मी. बापा अशी कशी विसरली? एवढे काय काम आहे मामांग? विचारूच नको तू, विचारूच नको किती काम आहे तर. ल काम आहे मामांग, विचारूच नको. असं कोणतं काम आहे माझे? अहो खरं सांगू का, माईवाली पोरगी येणार आहे ना, माई पोरगी येणार आहे ना आज. कोण रोहिणी येणार आहे का? नाही हो माय, रोहिणीचं नाही येणं होतं. लय काम आहे तिच्या मागं, लय कामं करायला लावतात मग पोरीला ते लोक, लय कामं करायला लावतात. नाही सुनवारीच्या मागं तर कामच राहतात. त्या सुनवारीला कामं नाही करायला लागत का? त्याच्या मागं कामं नसतात का? तशी ती पोरगी कुठे कोणाची इच्छी सुनवारी आहे म्हणून तिच्याही मागं काम आहे. हो माय बाई, पण मा सुनायला काही एवढे कामं नाही सांगत हो मामी, काही एवढे काही कामं नाही आहे त्याच्या मागं. फक्त असं वाटतेच मला लय काम आहे. कायच काम आहे मागरात नाही, तिघी आहे बातच कामं करून घेतात.
पण महापोरीच्या मागेला काम आहे बाई. तिला लय कामं करायला लावतात बाई ते लोक. ते तर काही सध्याशी येणार नाही आहे. मग कोण सोनू येणार आहे का? हवं माही बाई, मी सोनू येणार आहे, मग नातू येणार आहे. हो का? माई रजनी बी येणार आहे बाई 1-2 दिवसात. तेही म्हणे येतो म्हणे, तिच्या पोरीला सुट्ट्या लागल्या आता, तर तेही येणार आहे. येतात माय बाई वर्षातून एक बार, येतात 8-15 दिवस आणि चालले जातात आपल्या घरी, नाही का? तेच खुशी आपल्याला. मग नाही तर काय माय बाई, पोरीची याची खुशी अलगच असते बाई, अलगच असते. मग नाही तर काय माय बाई, म्हणून तुम्ही पैसे देऊन उचलून गेली शांताबाईला बिशीचे. जाऊ दे देऊन देशील मग आता. एक काम कर शांताबाई, सध्या माझ्यावर चिल्लर काही पैसे आहे नाही. मग मोठा पोरगा आला की त्याला पैसे मागीन मी, आणि मग तुझे बिशीचे पैसे मी येऊन देऊन देईन, नाही तर मग विवेक येईल, तो पैसे देऊन देईन. बरं ठीक आहे, चल जातो मग आम्ही. नाही बाई आली तर बस ना माय बाई थोडा वेळ. चहा पाणी पे ना. नाही एवढा उन्हाचा चाय नाही बाप्पा. बरं सरबत पाणी बनवायला लावतो, बस ना. विशाखा शांता काकू आलेले आहे, त्याच्यासाठी शरबत पाणी बनवून आण बरं, आण लवकर. हो वच्छला बाई, मी काय ते शरबत पाणी पित नाही बाई. चहा बनवायला. 1 कप चहा बी बनवशील. आणि ते विशाखा बनव. कधी येते तर सोनू? बस निघालेले आहेत ते, पोचतातच आता. मॅटलं जास्त ऊन व्हायच्या पहिले येऊन जा. हो नाही बाई, ऊन व्हायच्या पहिले बोलून दे. ऊन लय तर पुरायली ना आजकाल, लस तर पुरायली. मग नाही तर काय माय. अरे शांता काकू आल्या वाटते. मी काय म्हणतो आनंदी. हा बोला ताई. विशाखा ताईसाठी निंबू पाणी बनवलं का? ताई बनवतो सर. तर मग शिल्लक बनव 2 ग्लास. हो ताई. कायले तारास दूर आली हो ताईले, जातो म्हटलं आम्ही तर नाही म्हणतो तू. बस ना थोडा वेळ, आली तर आता. तशी देत नाही तू आमच्या इथं. बस ना माय शांताबाई, का उभी असतो? बसा ना शांता काकू, तुमच्यासाठी शरबत बनवून आणलं, बसा. आता माय बनवून आणलं का लागे? बनवायलाच होतं वाटते. हो काकू, बनूच राहिली होती आनंदी निंबू पाणी. विशाखा ताईची तब्येत खराब आहे ना, तर ताईच्यासाठी बनवत होती. विशाखाला बोलवलं तर तू काय आली वा? आता विशाखा ताई झोपलेली आहे, विशाखा ताईची तब्येत खराब आहे. वाटलंच असंच काहीतरी होईल म्हणून. काहून आते बाई, अशा काहून बोलू राहिल्या तुम्ही? माहीत आहे तिले माई पोरगी येणार आहे म्हणून तिची तब्येत खराब झाली. हमेशा माई पोरगी येणार असली ना, तिची तब्येतच खराब होते तिची. माई पोरगी येणार आणि तुम्ही चांगल्या पोरीला खुशी नाही तर राहू देसान, मग तो गोष्टच गेली. माई पोरगी येणार आहे म्हणून तिची तब्येत खराब झाली. ननद आली की भाऊजाईची तब्येत खराब झालीच पाहिजे, रिवाज आहे घरातला. काहून आता तुमची ननद आली की तुमची बी तब्येत खराब होईल का? रिवाज आहे घरचा म्हणून राहिला तुम्ही. काय कशी बोलते शांताबाई? काय मैसून काय कशी बोलते? काहून अशी काहून बोलता वा? काहून बोलता अशी सासूले? शांता काकू आता कशा बोलू राहिल्या? तब्येत कोणाच्या हातची असते का? कधी खराब होऊ शकते. हो नाही बाई, तब्येतचा काय हातचा आहे बापा? कोणी जाणून काय नाटकं करणार? माहीत आहे मला, माहीत आहे ना तुम्ही किती नाटकेला आहे, माहीत आहे मला. तुम्हाला काय आताची ओळखतं का मी? माहीत आहे मला किती नाटकं आहे, तुम्ही तर किती नाटकं करतात. बरोबर म्हणे विशाखाताई आराम करतच नव्हती. विशाखाताई म्हणे माझी तब्येत खराब झाली तर नाटकं म्हणतील म्हणे. विशाखाताईचं बरोबर होतं. पहिले चुकल्या केल्या वाटते माया. तुमच्या तिघीले काही कामधंदेच नाही ना चुकल्या केल्याशिवाय. कायले भांडणं करू राहिली हो सुनीसोबत? शांताबाई तुला नाही माहीत कशा आहेत त्या. काय झालं माय बाई, आता काय एवढ्यानं बोलू राहिली? यायला माहित आहे ना, आज माई पोरगी येणार आहे 1 महिन्यासाठी, म्हणून याच्या तब्येत खराब होऊ राहिल्या. आज विशाखाची तब्येत खराब झाली, उद्या आनंदीची तब्येत खराब होईल, मग मोहिनीची तब्येत खराब होईल. यायचं आता चालूच राहील. कामं नाही करायला लागले पाहिजे म्हणून. तशी माय पोरी डाळस आहेत नाटक करू राहिल्या. तब्येत खराब आहे. माय पोरगी आली नाही अजून, त्याचे नाटक चालू झाले. आता बाई काही बोलता का तुम्ही? आम्ही काय नाटक करू राहिलो? विशाखा ताईची खरंच तब्येत खराब आहे. काय ना तब्येत खराब झाली वा? आतापर्यंत तर चांगली होती. तुमचीच कशी काय तब्येत खराब होते? आता बाई आम्ही ना किती मोठं वाळवण बनवलं. आपल्या घरच्यासाठी बी बनवलं, सोनूबाईसाठी बी बनवलं, ते बी एवढ्या उन्हात नाही. बोलल्या का तुम्ही नसतं बनवायला लावलं आम्हाला सोनूबाईसाठी बी. घरच्यासाठी कुरवड्या, पापड्या, खारोड्या, शेवड्या, वड्या, किती सारं बनवलं. आणि तेवढं सोनूबाईसाठी बी बनवलं, ते बी एवढ्या उन्हात आणत नाही. एवढं आम्ही बनवू, एवढे कामं करू तर तब्येत खराब नाही होतील नाही का खराब? विशाखा ताईला ऊन लागलं आणि आम्ही ना काही केलं नसतं, काही बनवलं नसतं, तिकून बी आम्हाला बोलले असत्या तुम्ही. आपल्यासाठी तर बनवायलाच लावलं तुम्ही ना, तुमच्या पोरीसाठी बी बनवायला लावलं. आणि जर आम्ही नाही म्हटलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं मा पोरीसाठी बनवायची जीवार आली, मा पोरीला काही द्या नाही वाटत तुम्हाला, असं आणि तसं. तरी आमची जिम्मेदारी समजून, आमचं कर्तव्य समजून, आमची ननद समजून आम्ही बनवलं आमच्या ननदसाठी. एवढं करून लगे तुम्हाला नाव नाही आहे. काय शांताबाई पाय कशी बोलू राहिली? काय गलत बोलू राहिली होते? काय गलत बोलू राहिली बच्चेला? बरोबर तर बोलू राहिली. एवढं सारं ताईनं बनवलं, तेही उन्हात नाही. तुमच्यासाठी बी बनवलं, ननदसाठी बी बनवलं. काय राहिलं आता? आणि तरी म्हणतात की माया पोरीचा हिरच करतात. माई पोरगी उरायली म्हणून जीवार उरायली यायची, म्हणून याच्या तब्येत खराब उरायला. तुला तर सांगितलंच नाही माया सुनाईनं मा पोरीसाठी वाढवून बनवलं म्हणून. एवढं कामं करतीन, एवढ्या उन्हात आणत नाही तर तब्येत आता खराब होतीनच ना बाई, होतीनच ना. ऊन पाय ना किती तपू राहिली तर वरतून तू त्याला बोलू राहिली लगे. गलत आहे वच्छला, तुझे गलत आहे. आम्ही नाही बनवलं का? आम्ही नाही बनवलं. मग तुझी कधी तब्येत खराब नाही झाली का? झालीच नाही तू तब्येत खराब कधीच. जसं आपला जीव नाही बाई, तसा दुसऱ्याचा जीव समजा. जशी आपली तब्येत खराब होते, आपल्या पोरीची तब्येत खराब होते, तशी दुसऱ्याची बी तब्येत खराब होते. सून आहे तर काय झालं? तिला जीव नाही आहे का? ते रोबोट आहे का? तिची बी तब्येत खराब होते. तू ना तर तिची काळजी घ्यायला पाहिजे विशाखाची, तर तू तर बोलू राहिली उलटी तिले. चांगलं नाही बरं वच्छला, असं चांगलं नाही आहे. तुझ्या पोरीची जर तब्येत खराब झाली असती तर अशीच बोलली असती का तू? अशीच बोलली असती का? थोडीशी तर माणुसकी दाखव नाही बाई, थोडीशी. सून आहे तर काय झालं? आता तू जसं तुझ्या सुनीसंग वागशील, जशी तिला वागणूक देशील समोर चालून, ते बी तुझ्यासोबत तशीच वागेन. आता तुझा टाईम आहे, तू चालती आहे तर तू तिला बोलू राहिली. समोर तिचा टाईम येईल तर मग ते तुला बोलेल. ह्या अशा गोष्टी मनातून निघत नसतात म्हटलं वच्छला, निघत नसतात. जेवढी तुझ्या पोरीची तुला काळजी आहे तेवढी नाही. थोडीशी तर काळजी कर, थोडीशी.
तू या सुनाईनं किती केलं हां, किती केलं. नाव तर तू घेऊच नाही राहिली, उलटी बोलू राहिली. चांगलं नाही आहे वच्छला हे. इथं तुही चुकी आहे, चुकत आहेस तू इथं. आपली चुकी लक्षात घे. त्या पोरीची खरंच तब्येत खराब आहे. पाय तिचा चेहरा किती उतरला तर. मग तुम्हीच लोक म्हणता सून कधी पोरगी बनत नाही. सासू बी कधी आई बनते का? बनते काय? सुनीची थोडीशी तब्येत का खराब झाली तर तुमच्या सगळ्याची जीवार येऊन जाते. नाटक करत आहे, असं करत आहे, तसं करत आहे. तिचं काही करू नको तू, पण तिला बोलू बी नको ना. हां, बोलूही नको. समजलं का मी काय म्हणून राहिली तर? नाही नाही, समजलं शांताबाई, मला समजलं. बरं, या काही दिवसामध्ये माझ्या सुनाईनं लय कामं केलं ताईनं. एवढं सारं वाळवण बनवलं, माझ्या पोरीसाठी बी वाळवण बनवलं, तेही उन्हात आणत नाही. झाली असेल विशाखाची तब्येत खराब. फालतू बोलली मी तिला, फालतू बोलली. माफ करून दे मला. माफी मला नको मागू, त्या सुनील माग. त्याला बोलली तू, मला नाही बोलली. आनंदी, विशाखा, मोहिनी, माफ करून द्या मला. फालतूच्या फालतू मी तुम्हाला एवढी बोलली. आत्याबाई, माफी नका मागू. तुम्हाला तुमची चूक कळली हीच मोठी गोष्ट आहे. विशाखा, जाय आराम करतो. विवेक आला की मग दवाखान्यात जाय त्याच्यासोबत. नाही आता दवाखान्यात जायची काही गरज नाही आहे. आता थोडं बरं वाटत आहे. नाही नाही बाई, दवाखान्यात जाय. लय अंगभर कामं झाले तुमच्या. तुम्ही चांगल्या राहायसान मायबे तिघी तर आमचं घर चांगलं राहील. जाय मायबे दवाखान्यात. विवेक आला की पहिले दवाखान्यात जाय तू. बरं ठीक आहे आता. जाय आता, इथं उभी नको राहू, आराम कर. हो आता. मोहिनी, काय उभी आहे बाई तिथं? दे ना शरबत. गरम होऊन जाईल ना ते शरबत. दे ना, थंड थंडच प्याले मजा येते शरबत. हो शांता काकू, आणि दे माय बाई.